श्री बेल्लेश्वर ग्रामविकास पॅनेल हे सर्वसाधारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आदरणीय तालुक्याचे लोकप्रिय आमदार अतुलदादा बेनके असतील, खासदार अमोलजी कोल्हे साहेब असतील, या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य आदरणीय पांडुरंगजी पवार साहेब, पंचायत समिती सदस्य अनघाताई घोडके यांच्या माध्यमातून बेल्ले गावामध्ये अनेक विकास कामे करण्याचा प्रयत्न बेल्ले गावचे सरपंच आदरणीय गोट्याभाऊ वाघ असतील किंवा अशोकनाना घोडके यांच्या प्रयत्नातून झालेला आहे। सांगायला अभिमान वाटतो की आत्ताच आपला बेल्ला जेजुरी जो बेल्ल्यामध्ये रस्त्याचा अडथळा होता तो आदरणीय आमदार साहेबांनी त्या ठिकाणी पुन्हा एकदा त्याची वर्क ऑर्डर करून तो रस्त्याचं काम अतिशय प्रगतीपथावर चालू आहे। आज जर पाहिलं तर बेल्ल्यामध्ये जे अंतर्गत रस्ते आहे त्याच्यासाठी सुद्धा आमदार साहेबांनी निधी टाकलेला आहे आणि भविष्य काळामध्ये बेल्लेश्वर ग्रामविकास पॅनेलचे सरपंच होतील त्यांच्या माध्यमातून तो रस्ता पूर्ण करण्याचा शब्द मी तुम्हाला देतो। आणि विशेष राहिला तर बेल्ले गावामध्ये जो कचऱ्याचा प्रश्न असेल त्या कचरा प्रश्नावरती अनेक वर्ष तो कचऱ्याचा प्रश्न राहिलेला आहे, त्याच्यावरती आपण प्रक्रिया करून तो कचऱ्याचाही सुद्धा प्रश्न बेल्ले गावामध्ये मिटवण्याचा प्रयत्न बेल्लेश्वर ग्रामविकास पॅनेलच्या माध्यमातून नक्की होईल। बेल्ले हे सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा असणारं गाव आहे, परंतु या गावामध्ये मात्र राजकीय चिखलफेक मोठ्या प्रमाणावर होताना दिसते। नेते मंडळी एकमेकाचे पाय ओढताना दिसतात। पाठीमागे देखील मोठा राडा दोन्ही आजी माजी आमदारां इथे समोरासमोर झाला होता। गावचा विकास कुठेतरी खुंटलेला दिसतोय। हे विकास खुंटला म्हणता येणार नाही, परंतु नेते मंडळींच्या मी मोठा की तू मोठा ह्या श्रेय लढाईमध्ये गावाचा विकासाला त्यांनी अडथळा आणलेला आहे। सर्वसामान्य जनतेला गावचा विकास करत असताना या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जे नेते मंडळी आहे त्यांनी सरकारी दवाखाना जर पाहिला, आज आदरणीय पांडुरंगजी पवार साहेबांनी जिल्हा परिषदेमधून जनावरांचा दवाखाना अतिशय सुसज्ज बनवलेला आहे। त्या ठिकाणी मी कालच बाईट देताना सांगितलं की आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये जनावरांचा एक्सरा मशीन असेल ते कोणत्याही आपल्या तालुक्यामध्ये दुग्ध विकास मंत्री सुनीलजी केदार साहेबांच्या माध्यमातून अशोकनाना घोडके यांनी त्या ठिकाणी पाठपुरावा केला आणि 55 लाख रुपयाची एक्सरा मशीन बेल्ले गावच्या जनावरांच्या दवाखान्यामध्ये उपलब्ध केली। त्याच्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जनावरांचा एक्सरा काढण्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे पैसे वाचलेले आहेत। आणि दुसरा विषय जे आपलं उपकेंद्र आहे ते उपकेंद्रामध्ये आज 2 ते 2,500 OPD महिन्याला त्या ठिकाणी होत आहेत। अतिशय सुंदर त्या ठिकाणी दवाखान्याचं नियोजनसुद्धा जिल्हा परिषदच्या माध्यमातून आमदार साहेब, खासदार साहेबांच्या माध्यमातून गावचे सरपंच आदरणीय गोट्याभाऊ वाघ यांनी पाठपुरावा केला। विशेष लोक सांगतात की कामं झाली नाही, पण बेल्ले गावच्या जे पाण्याचा प्रश्न होता अनेक वर्ष या गावामध्ये टँकरची व्यवस्था होती, पण पिंपळगाव जोग्याचं जेव्हा कॅनल गेला आदरणीय वल्लभशेठ बेनके साहेबांनी त्या ठिकाणी तो कॅनल करण्यासाठी अतिशय मनापासून प्रयत्न केला आणि बेल्ले गावच्या ज्या ओढ्यावरती त्या ठिकाणी एस्केप बसवला। गावामध्ये तिन्ही बाजूनी पाणी त्या ठिकाणी आज एस्केपच्या माध्यमातून जाते। गावाचा पाण्याचा प्रश्न नक्की सुटलेला आहे आणि भविष्य काळामध्ये बेल्लेश्वर ग्रामविकास पॅनेलच्या माध्यमातून गावाला आता जलसिंचन योजनेच्या माध्यमातून मोठं पाण्याचा त्या ठिकाणी निधी पडलेला आहे। नक्की या गावाला पाण्याचा प्रश्न भासणार नाही आणि गाव अतिशय या गावाला कोणत्याही पद्धतीची वेस नाही, पण बेल्लेश्वर ग्रामविकास पॅनेलच्या माध्यमातून या गावाला तिन्ही रस्त्याला वेस बांधण्याचा प्रयत्न या बेल्लेश्वर ग्रामविकास पॅनेलच्या माध्यमातून नक्की होणार आहे। गोट्याभाऊंचा सरपंच पदाचा काळ नुकताच संपला। जी कामं तुम्ही सांगितली, बेल्हा जेजुरी रोड झाला, सरकारी दवाखाना झाला, ही जी कामं झाली ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असतील किंवा आमदार निधीच्या माध्यमातून असतील, परंतु ग्रामपंचायत फंडाच्या माध्यमातून गोट्याभाऊंनी नक्की कोणती कामं केलीत? गोट्याभाऊंनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे अतिशय चांगल्या प्रकारची कामं केलीत त्यामध्ये गोट्याभाऊ त्या कामाची सर्व यादी आहे ते त्याचं नक्की त्यांच्या बाईटमध्ये ते सांगतील, परंतु गोट्याभाऊसारखा एक तरुण सरपंच या गावाला लाभला। अनेक लोकांना सुखदुःखामध्ये त्यांनी मदत करण्याचं काम मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे। ज्यावेळेस कोरोनाची परिस्थिती होती त्यावेळेस कोणी कोणाला भेटतसुद्धा नव्हतं, पण अनेक कुटुंबावरती असा प्रसंग आला दुःखद, त्यावेळेस स्वतः गोट्याभाऊंनी त्या ठिकाणी जाऊन त्या लोकांना दवाखान्यामध्ये न्यायचं काम केलेलं आहे। त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्याचा वेळसुद्धा गोट्याभाऊंनी स्वतः त्या ठिकाणी पुढाकार घेतला।
एक वेळेस असं झालं होतं, ओढ्याला पाणी चालू होतं आणि त्या ठिकाणी त्या प्रेताला कोणी त्याला हे करीत नव्हतं. त्यावेळेस गोट्या भाऊ स्वतः त्या ठिकाणी पाण्यात उतरून ते प्रेत त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. म्हणजे अतिशय सक्षमपणे गोट्या भाऊने त्या आपल्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये न्याय दिलेला आहे. स्मशानभूमी परिसर पहा तुम्ही, बेल्याच्या बैलघाटाचा जो विषय होता तो आमदार साहेबांच्या माध्यमातून त्यांनी अतिशय सुंदर असा बेल्याचा घाट बनवलेला आहे. आता जे बेल्याची स्मशानभूमीची परिस्थिती पहा तुम्ही, ही श्रेयवादामुळे त्या ठिकाणी स्मशानभूमीचं काम अपुरं पडलेलं आहे. जे या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांनी काय हे काम बंद केलं, त्यांना माझा सवाल आहे की तुम्ही ज्यावेळेस असं सरडाला कसा कलर बदलवता तसं रोज तुम्ही समाजाला कलर बदलवण्याचं काम करतायत, हे तुम्हाला जनता कधीच माफ करणार नाही. विरोधकाकडून असे आरोप केले जातात की बिनविरोध होण्याचे जे प्रयत्न आहेत ते तुम्ही उधळून लावले. आणि बिनविरोध होण्याचं एवढं मोठं लोकसंख्येचं गाव असताना बिनविरोध ज्यावेळेस होतं त्यावेळेस नेते मंडळींनी गावामध्ये विकास करण्यामध्ये एवढी आदरणीय गोटाभाऊ वाघ यांना एवढी अडचण केली, तर हे काय गाव बिनविरोध करू शकतात. आमचा तर प्रश्न असा होता की जो माणूस समाजासाठी काम करतो त्या माणसाचा कुठंतरी विचार व्हावा आणि त्याला संधी द्यावी. पण तुम्ही जर राजकारण डोळ्यासमोर ठेवून जर समाजासाठी 1-2 महिने त्या कार्यक्रमाला हजेरी लावून जर सरपंचपद मागत असाल तर ही जनता कशी त्यांना सरपंच करणार. राजाभाऊ गुंजाळचा गावावरती चांगला वरदस्त होता. त्यांच्यानंतर लोकांनी कोणाकडे पाहिजे किंवा तसा हात कोणाचा असेल किंवा त्यानंतर जो तो आपला प्रयत्न करतोय गावावरती आपलं वर्चस्व असावं असा प्रयत्न करतोय का, किंवा विकास कामात बरेच जण असे आडकाठी घालण्याचा प्रयत्न करतात, याचा काय परिणाम होतोय गावावरती. राजाभाऊ गुंजाळ यांनी गावासाठी त्यांचं केलेलं योगदान नक्की प्रेरणादायी आहे. परंतु ज्यावेळेस राजाभाऊंचे विचार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार ज्यावेळेस समोर येतात त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या विरुद्ध जे आत्ता लोक बोलतात ते त्यांच्या विरुद्ध लढलेतच ना. राजाभाऊवरती ते एवढं प्रेम करतात, हे आत्ता ते गेल्यावर प्रेम करण्यात मजा नसती. मागच्या वेळेस मी ते थांबले असते तर राजाभाऊ सरपंच होऊ शकले असते आणि आत्ता त्यांचं प्रेम हे उतवाल हे समाज पाहतोय. विकास कामं होत असतात, प्राथमिक गरजा लोकांच्या पूर्ण होत असतात, परंतु बेलेगाव हे ऐतिहासिक गाव आहे. गावामध्ये नवाबाची गडी म्हणून एक ऐतिहासिक ठिकाण आहे, पुष्करणी तलाव आहे. या दोन्ही वास्तूंची दुरावस्था झालेली आहे. ग्रामपंचायत या पातळीवरती काम करणार आहे का. आणि आता तुम्ही जर पाहिलं त्या गडीचा विषय काढला तर आत्ताच आपल्या टाक्यामध्ये जी बारव आहे त्या ठिकाणी आमचे मित्र तुषार भाऊ डावकर यांनी सर्व तरुण सहकाऱ्यांना एक जागी करून ती साफ करण्याचं काम केले. आणि बेल्लेश्वर ग्रामविकास पॅनेलचे सरपंच मनीषाताई डावकर या गावाचं जेव्हा नेतृत्व करतील तेव्हा आम्ही सर्व तरुणांना एक जागी करून त्या ठिकाणी ती पुष्करणी करणे नक्कीच आणखीन चांगल्या प्रकारचं काम करण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल.